किती दिवस गॅरेजचे काम करणार, शिक्षण कधी घेणार? बाबासाहेब म्हणत होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण जोपर्यंत तुमच्या अंगी बिंचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमचा विकास होणार नाहीये। आणि जमलेल्या सर्व महिला भगिनी असतील, ऐकणारे सर्व मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो, जर तुम्ही माझ्या इलाक्यातला उमेदवार आहे म्हणून जर तुम्ही बाबा मिस्त्री सारख्या माणसाला मत दिली तर मी 100% सांगतो तुमचं मत वाया जाणार आहे। तुमचं मत बाबा मिस्त्रीला नाही, तुमचं मत इनडायरेक्टली बीजेपीला जाणार आहे। हे फक्त लक्षात घ्या, तुमचं मत इनडायरेक्टली बीजेपीला जाणार आहे। मी 2019 ला बाबा मिस्त्री थांबले होते, आम्ही इथं आलो होतो का? कोणी इथल्या सर्वांनी मतदान केलं तरी सुद्धा निवडून आले नाही। का निवडून आले नाही? शहर मध्यमध्ये त्यांना जागा जिंकायची होती, शहर मध्यमधल्या मुस्लिमांची मतं पाहिजे होती आणि मुस्लिमांना खुश करण्यासाठी गरज नसताना सुद्धा दक्षिण मध्ये बाबा मिस्त्री सारख्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि त्यांचं घर जाळून कोळशाचा व्यापार करण्याचं काम प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। आणि त्याचा जबाब तुम्ही यावेळेस विचारायला पाहिजे। सुशील शिंदे, प्रणिती शिंदे ज्यावेळेस या भागात येतील त्यांना तुम्ही विचारा, काहीच वातावरण नव्हतं बाबा मिस्त्रीच्या काळात 2019 मध्ये, तरी सुद्धा तुम्ही त्यांना निवडून दिलं नाही, कारण तुम्ही शहर मध्येची जागा जिंकण्यासाठी पद्धतशीरपणे त्यांचा गेम केला होता आणि तो गेम आजही माझ्या डोक्यात आहे। तसा गेम आता इथे होऊ देऊ नका। बीजेपीची एक टीम असू शकते बाबा मिस्त्री, बाबा मिस्त्री माणूस म्हणून कधीही श्रेष्ठ आहे यात दुमत नाहीये, परंतु बाबा मिस्त्रीला मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत आहे हे तुम्हाला चांगलं कळलेलं आहे। म्हणून माझे सर्वांना 24 तासाच्या आत मशिदीवरचे भोंगे उतरवतो। अरे काय चाललंय? भोंगे, मशिदीवरचे भोंगे हा काय राजकारणाचा विषय आहे? तो धार्मिक विषय आहे, तो एक श्रद्धेचा विषय आहे, तो एक उपासनेचा विषय आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात भोंगे हे राजकारणाचा विषय बनवताय। आणि हे सगळं समजून सुद्धा तुम्ही आम्ही त्यांना वोट देतोय, आलटून पालटून बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना। परवा दिवशी मी लोकप्रधानच्या एका चॅनलवरती एक 10-12 लोक होते मुस्लिम समाजाची कम्युनिटी, त्यांनी मशाल चिन्हाच्या उमेदवाराला बोलवलं आणि त्यांच्याकडून एक शब्द मागून घेतला की म्हणे इथे बाहेरून जे लोंढे येतात म्हणजे तो टी राजासिंह येतो ना आणि तो कोकणातला नारायण राणे येतो, त्याचा तुम्ही बंदोबस्त करा म्हणून सांगितलं त्यांनी। पण मी तुम्हाला सांगतो बंधूंनो, टी राजासिंह असेल किंवा नारायण राणे असेल त्याचा बंदोबस्त इथली काँग्रेस, इथली बीजेपी, इथली सेना, इथली मनसे, इथली राष्ट्रवादी करू शकत नाही। जर नारायण राणे आणि टी राजासिंहचा बंदोबस्त करायचा असेल तर माझ्यासारखा आंबेडकरी कार्यकर्ताच लागतो, आंबेडकरी विचारच लागतो। बंधूंनो, आपल्या शहरामध्ये येऊन, आपल्या इलाक्यात येऊन तुम्हा आम्हाला हिरवा साप म्हणलं जातं। किती सहन करणार आहात? किती हा अन्याय, एका धर्मावर आधारित अन्याय किती दिवस सहन करणार? हीच खरी वेळ आहे। मला असं म्हणायचंय, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जाऊन मतदान करायचं असेल आणि तुम्हाला सारखं वेळोवेळी डिवचणाऱ्या माणसालाच निवडून द्यायचं असेल तर कुशाल निवडून द्या, परंतु एक गोष्ट याद राखा, ज्यावेळेस तुमच्यावरती खरी वेळ येईल त्यावेळेस मात्र तुमच्या सोबत विचाराने लढणारा समूह एकदा का दूर गेला मग मात्र फार पंचायत होणार आहे। माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, अगदी कळकळीची विनंती आहे, धर्म आधारित राजकारणाला संपवायचं असेल तर ह्याच्यात काय भुस्सा बिस्सा भरलाय का काय? आपल्या मनात नव्हतं त्यावेळेस बाबा मिस्त्री सारखा एखादा माणूस तुमच्या आमच्यावरती लादला 2019 ला आणि पद्धतशीरपणे त्यांची गेम केली, पद्धतशीरपणे त्यावेळेस त्यांना पाडण्यात आलं आणि तो 5 वर्षानंतर तो म्हणतोय मला दक्षिण मध्ये लढायचं आहे।
तर ती जागा मात्र यांनी सोडली नाही. म्हणजे मुस्लिम समाजाचा गेम कसा करायचा हे सुशील कुमार शिंदेनी तुम्हाला शिकवलं. पण तरी सुद्धा त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा आपली मतं यांना आपण विकतोय. किती दिवस आपण मतं विकणार आहोत? 800 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शासनकर्ती जमात बना. 800 वर्षापूर्वी या देशात मुस्लिमांचं राज्य होतं, मुस्लिम शासक होते. आणि आजची परिस्थिती काय? किती दिवस गॅरेज मध्ये काम करणार आहात? किती दिवस पंक्चर काढणार? काय बदल हवाय की नकोय? किती दिवस फळं विकणार आहात? कधी बनायचं आपल्याला शासनकर्ती जमात? महायुती आणि महाविकास आघाडी 288 उमेदवारांची यादी आहे. दोन्ही युती आणि आघाडीचे उमेदवार तपासून बघा. किती अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला यांनी उमेदवारी दिली. यांना तुमची वोट चालतात, तुमचे मतं चालतात, पण तुम्ही चालत नाही. तुम्ही नको आहात. कालही नको होते, आजही तुम्ही नको आहात. आणि हे बदलायचं असेल तर आता तुम्ही शहाणं बनलं पाहिजे. एड्याचं सोंग घेणं तुम्ही सोडलं पाहिजे. एड्याचं सोंग घेणं आपण सर्वांनी सोडलं पाहिजे. साहेब मला सांगायचं, बाबरी मस्जिद पाडली, जानेवारी महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं. ठीक आहे, देशातला एक प्रश्न तो मिटला म्हणून आम्ही विचार सोडला होता. परंतु नरेंद्र मोदी सारख्या जिम्मेदार व्यक्तीने काय केलं तर जस्टिस रंजन गोगोई यांची जी 5 लोग इसमें चुन के आए, आपको क्या लगा था? क्या लगा था आपको? इम्तियाज जलील जब चुन के आए आपको क्या लगा? क्या लगा? खुशी हुई क्या नहीं खुशी? और वो जब हारे तब क्या आपको लगा? समझ लीजिए मैं क्या बोल रहा हूं. मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीची ताकद, इथल्या ओबीसींची ताकद, इथल्या मुस्लिमांची ताकद, इथल्या दलितांची ताकद एमआयएमच्या पाठीशी लागली, त्यावेळेस इम्तियाज जलील सारखा नेता निवडून आला. बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या दलितांना, इथल्या ओबीसींना खुल्याप्रमाणे आवाहन केलं की इम्तियाज जलील सारखा नेता निवडून आला पाहिजे. या सगळ्या तिथल्या औरंगाबाद असेल किंवा त्याचा संभाजीनगर असेल, तिथल्या सर्व माणसांनी प्रामाणिकपणे मतदान केलं आणि इम्तियाज जलील सारखा मोठा नेता निवडून आला. परंतु बंधूंनो, अकोल्यामध्ये काय झालं? अकोल्यामध्ये मुस्लिमांची वोटं विखुरली गेली. अकोल्यामध्ये मुस्लिमांचे मतं विखुरले गेले. आणि कोण विखुरले गेलं? या बीजेपीने आणि काँग्रेसनीच विखुरली गेली. बाळासाहेब तिथे हारले. 2024 ची परिस्थिती काय होती? इम्तियाज जलील का पडले? पडण्याची कारण काय होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. इथले जे शासक आहेत सोलापूरचे, मला कळत नाही इनके दिमाग में गोबर